नमस्कार, मी अश्लेषा. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत. देशात वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यामुळे इंधनांची मागणी कायम राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि जैव इंधनांचा वापर वाढत असला तरी पेट्रोल डिझेलवरील वाहनांची भूमिका संपुष्टात येण्याची शक्यता नाही. याच कारणामुळे पेट्रोल पंप हा एक चांगला नफा देणारा व्यवसाय ठरतो. लॉकडाऊनच्या काळातही इतर व्यवसायांप्रमाणेच तो थांबला नाही. हा व्यवसाय कसा सुरू करावा, त्याची परवानगी कुठे मिळणार, नियम प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पेट्रोल पंप उघडण्यासाठी योग्य जागा अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःची जागा वापरू शकता किंवा भाड्याने जागा घेऊ शकता. राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांवर पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुम्हाला 1200 ते 1600 चौरस मीटर जागेची आवश्यकता असते. मुख्य रस्त्यालगत वीज आणि पाणी सहज उपलब्ध असेल याची खात्री करून घ्या. पेट्रोल पंप चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक असतं. सरकारी आणि खासगी पेट्रोलियम कंपन्या वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध करतात. अर्ज प्रक्रिया सोपी आहे आणि तुम्ही कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या कंपन्यांशी संपर्क साधून तुम्हाला ही अधिक माहिती मिळू शकते. पेट्रोल पंप डीलरशिपसाठी नोंदणी शुल्क वेगवेगळ्या श्रेणींसाठी निश्चित करण्यात आलंय. सामान्य श्रेणीतील अर्जदारांसाठी हे शुल्क 8000 रुपये आहे, तर मागासवर्गीयांसाठी 4000 रुपये. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी हे शुल्क फक्त 2000 रुपये एवढे आहे. ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप उघडण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांची गुंतवणूक लागते. शहरी भागामध्ये हा खर्च 30 ते 35 लाखांपर्यंत जाऊ शकतो. खासगी कंपन्या बांधकामासह सर्व सुविधा देतात, ज्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. भविष्यात पेट्रोल पंपावर सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन असू शकतात. भारतातल्या पंपांचं जाळं खूप मोठं आहे, त्यामुळे हा व्यवसाय अजूनही फायदेशीर ठरतो. पेट्रोल पंप हा व्यवसाय म्हणून आर्थिक स्थैर्य आणि सततची मागणी यासाठी आदर्श ठरतो. योग्य नियोजन, पुरेशी गुंतवणूक आणि नियमांचं पालन केल्यास हा व्यवसाय यशस्वी होतो. तर मित्रांनो, पेट्रोल पंप उघडण्याबाबतची ही माहिती कशी वाटली? तुमचे प्रश्न किंवा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या विषयांवरील व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.